नमस्कार सर, हे तुमचं मशीन रेडी झालेलं आहे. हे तुमचं नाव सुरेंद्र आजगावकर सर, वसई मुंबई. ओके. आता मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो मशीन कसं चालवायचं. हे बघा, हे तुमचं मशीन तयार केलं आपण. आता इथे तुम्हाला परत करून टाकतो. काम स्टार्ट करताना काय करायचं आहे, दोघं पेपरला एकदा तेल लावून घ्यायचं आहे. एकदा पेपरला तेल लावलं तुम्ही तर 2 ते 3 पापडपर्यंत आवश्यकता नाही. आणि तुमचं पीठ जे आहे प्रॉपर फुटलेलं आणि एकदम सॉफ्ट पाहिजे. टाकी जी आहे ती सेंटरला ठेवायची ह्या प्रकारे आणि प्रेस करून घ्यायची. त्याच्यानंतर तेलाची बाजू जी आहे ती पण परफेक्टली मॅच करून घ्यायची त्याला आणि परत प्रेस करून घ्यायची. त्याच्यानंतर याला मशीनमध्ये ठेवायचं आहे. मशीनमध्ये ठेवल्यानंतर इथे बघा हे रिंकल दिले आहेत आपण 2 इंची, 4 इंची, 6 इंची आणि 7 इंची. त्यानंतर तुम्ही याला पायाने आणि हाताने दोघं वापरू शकता. आपल्याला मशीन स्टार्ट होईल. त्याच्यानंतर स्टार्ट होईल. हाताला 4 इंची, 6 इंची आणि मोठी साईज बनवली आपण ती आपली 6 इंची. हँडल सोडलं का ॲटोमॅटिकली बंद होईल. आता किती पातळ झालं एकदा तुम्हाला दाखवतो. हे बघा किती पातळ झालं आहे. याच्यासाठी दाखवते जवळून. काही लोकांना डाऊट असतो कुठं जाड आहे कुठं पातळ आहे, पण तसं नाही. हा पूर्ण एकसारखा पातळ आहे आणि परफेक्टली ट्रान्सपरंट आहे. जे ब्लॅक पेपर्स वगैरे काळे मिरे हे एकदम परफेक्ट दिसतात. ओके. हे बघा पापड झाल्यानंतर काय करायचं आहे, त्याला हात फिरून घ्यायचा आहे. हात फिरवल्याने हा कोणता पण एका साईडला चिपकून जातो. त्यानंतर याला असंच पंख्याखाली ठेवून द्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटांनी हा हवेने कडक होऊन ॲटोमॅटिक वर येऊन जाईल. वर आल्यानंतर त्याला साडीवर 5 मिनटं वावायचं आहे. त्यानंतर उलटं करून 5 मिनटं आणि ऊन असेल तर उन्हामध्ये 5 मिनटं. अशी 15 मिनटाची प्रोसिजर आहे. त्याला तुम्ही इमिडिएट काढायला गेले तर हा निघेल, पण आता सध्या आपण खूप पातळ केलेलं आहे. एकदम त्रास एकदम पातळ. ओके. नमस्कार सर, आता तुमचं मशीन पॅकिंग करतो आहे. तुमचं नाव सुरेंद्र आजगावकर सर, वसई मुंबई. ओके. आता मशीनसोबत तुम्हाला काय काय भेटते ते दाखवून देतो. तर सगळ्यात पहिले आयलँकी स्पॅनर आहे. ट्रान्सपोर्टमध्ये मशीनचा नट वगैरे लूज झाला ते टाईट करण्यासाठी. त्याच्यानंतर हा तेलाचा स्प्रे. त्याच्यानंतर मशीन क्लीन करण्यासाठी स्क्रबर. त्याच्यानंतर 1 किलोमध्ये किती ml पाणी घ्यायचं आहे त्याचं मेजरमेंट मग. ओके. त्याच्यानंतर हे तुमचे चॉईस पेपर. त्यानंतर हा रबर पॅड आहे जो मशीन खाली ठेवतो तो. आणि हा 5 किलो उडीद आटा फ्री. ओके. हे टोटल पॅक करून घेतो आणि तुम्हाला त्याचे पॅकिंगची व्हिडिओ पाठवतो. नमस्कार सर, आता आपण याला प्रॉपर फोम वगैरे लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जिथे इंडिकेटर आहे तिथे फोम लावून घेतलेलं आहे डॅमेज होणे म्हणून, आणि याला रॅपिंग केलेलं आहे. ओके. आता याला कार्बोनेट बॉक्स लावायचा आहे, तो मी लावून घेतो. हे बघा सर, आता याला कार्बोनेट बॉक्स लावून दिलेला आपण, परफेक्टली पॅक केलेलं आहे. आता याला फक्त PP बॅगने पॅक करायचं आहे, ते करून. नमस्कार सर, आता तुमचं मशीन पॅक झालेलं आहे. हे वसई वेस्ट सुरेंद्र आजगावकर सर. ओके. आता इथं लिहिलेलं आपण सीधा रखे पटकेने हँडल विथ केअर. ह्या साईडला दिलेलं आहे, ह्या पकडे. बॅक साईडला पण आपण सेम लिहिलेलं आहे. ओके.